हरिओम नमस्कार। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोन प्रकारचे लटकन। तीही खूप सुंदर अशी, तुम्ही थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल। तर मी इथे घेतलेले आहेत हे चौकन 3.5 इंचाचे दोन चौकन घेतलेले आहेत। अशा पद्धतीने छोटे छोटे चौकन घ्या। त्यानंतर हे चौकन जे आहेत ते 4.5 इंचाचे आहेत, दोन घेतलेले आहेत। अशा पद्धतीने 4 चौकन आपल्याला लागणार आहेत आणि असे त्रिकोण करून आपल्याला शिलाई काम करून घ्यायचं आहे 3 चौकनाचे। त्यानंतर मी इथे बघू शकता अशी मण्यांची लेस घेतलेली आहे। तुम्ही पण मण्यांची लेस घेऊ शकता किंवा नॉर्मल लेसही घेऊन अशा पद्धतीने इथे लावून घ्यायची आहे त्रिकोणमध्ये। व्यवस्थित लावता वेळेस मण्याची लेस ज्यावेळेला असते त्यावेळेला व्यवस्थित लावून घ्या। इथे कोण्यावरती छोटंसं त्रिकोण टाका, जेणेकरून क्षणी व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगमध्ये लटकन दिसली पाहिजे त्यासाठी। तर इथे बघू शकता व्यवस्थित लावून घेतलेला आहे। त्यानंतर असं राहिलेली जी साइडची बाजू आहे ती कट करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला आपण त्रिकोणमध्ये कपड्यामध्ये बनवून घेतलेला कोना तो जॉईंट करून घ्यायचा आहे। स्टेप बाय स्टेप मध्ये दुसरा पण जॉईंट करून घ्यायचा आहे। इथे मी जॉईंट केलेला आहे त्याच पद्धतीने। हा जो वरचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे आपल्याला। आणि इथे जे राहिलेला जे कापड असतं चौकन, इथे आपल्याला मध्ये सेंटर काढून घेऊन अशा पद्धतीने मध्ये शिलाई काम करून घ्यायचं आहे। इथे मी घेत आहे त्या पद्धतीने शिलाई काम केल्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही धागे वगैरे साईडला करायचे आणि इथं व्यवस्थित ते मणी वगैरे घाऊ नये अशा पद्धतीने इथे लॉक करून घ्यायचे आपल्याला शिलाई, म्हणजे कवर शिलाई घालायची आहे। इथं अशा पद्धतीने कवर शिलाई घातल्यानंतर राहिलेला हे जो त्रिकोण आहे ह्याच्यावरती दाब द्यायचा आहे। वरती दिल्यानंतर इकडल्या साईडून शिलाई काम करायचं आहे। जसं मी ते करत आहे त्याच पद्धतीने बघू शकता मी इथे शिलाई काम केलेलं आहे। व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे त्रिकोणमध्ये। शिवल्यानंतर इथून जो राहिलेला साईडचा जो कपडा असतो तो काढून घ्यायचा आहे। इथे मी घेतलेले आहे रेडीमेड स्नॉड कलरमधली, म्हणजे ब्लाऊजच्या मॅचिंगची। तुमच्याकडे नसेल तर गोल्डनमध्ये घेऊ शकता किंवा कपड्यापासून तुम्ही बनवलेली ठेवू शकता। बरोबर त्रिकोणवरती आपल्याला शिलाई काम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही जी लटकन आहे ती पलटायची आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारची लटकन झालेली आहे आणि खूप ट्रेंड चालू आहे ह्या लटकनचा। आता आपण दुसरी कशा पद्धतीने बनवायची ते बघूया। तर इथे मी छोटे छोटे कोन तयार करून घेतलेले आहेत, इथे बघू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर असे आपल्याला काय करायचे, शिलाई काम करून घ्यायचे आहे। एकावर एक कोन ठेवून अशा पद्धतीने तुम्ही काय करा, शिलाई काम करून घ्या। शिलाई काम केल्यानंतर आपल्याला मेन जो दुसरा त्रिकोण आहे तो पण आपल्याला काय करायचा आहे, तो पण आपल्याला लागणार आहे वरच्या बाजूला। इथं अशा पद्धतीने शिवल्यानंतर अशी घडी घालून आपल्याला नॉट्स ठेवून त्याच्यावरती शिलाई काम करायचे। तर ही नॉट जी आहे मी ती कपड्यापासूनच बनवलेली आहे आणि लटकन पण कपड्यापासूनच आहे। तर ही पण खूप सुंदर असा ह्याचा पण ट्रेंड चालू आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही पलटून घ्यायचं आहे आणि हा इथं वेगळ्या कलरचा मी कापड इथे घेतलेला आहे, म्हणजे मॅचिंग आहे म्हणून शनी, आणि त्यात गोल्डन कलरचा असा धागा वगैरे असल्यामुळं छान वाटत आहे, म्हणून इथं मी कापडचा चौकन हा वेगळा घेतलेला आहे। याला पण आपल्याला शिलाई काम अशा पद्धतीने वरून घेऊन घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथं बघू शकता असं मी कापड पलटून घेतलेलं आहे, त्यावरती खूप सुंदर अशा ह्या पण लटकनी दोन्ही पण झालेल्या आहेत आपल्या। तर कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीने आपली लटकन झालेली आहे। माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।